बोलून गेलं. फक्त मी थोडं अवघ्या थोड्या शब्दात जगाने अशी काही व्यक्ती होऊन गेली की काही व्यक्ती 50 वर्षात, 100 वर्षात, 500 वर्षात आणि 1000 वर्षात असा एखादा व्यक्ती जन्माला येतो आणि करोडो लोकांचं कल्याण करून जातो. त्यापैकी बाबासाहेब एक. जर्मनीने कार्ल मार्क्स दिला, रशियाने लेनिन दिला. हे सगळे साम्यवादी क्रांतीचे जनक. शेख सर बरोबर आहे. आणि ज्या 35 कोटी भारतीयाच्या हातात कुठलेही शस्त्र नसताना आपल्या देशाला अजस्त्र अशा इंग्रजी सत्तेतून सोडवणारे महात्मा गांधी दिले आणि करोडो वंचित आणि बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या एका सहीमधून, तुम्ही मला सही कशी असेल तर एका कुठल्याही ॲटोच्या पाठीमाग BR आंबेडकर ह्या सहीने 35 कोटी भारतीयाचा एका फटकाऱ्यात कल्याण करणारा एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर. आणि त्याच बाबासाहेबांनी आपल्या देशाला संविधान दिलं. त्यासाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आणि ह्या संविधानाची बीज तुम्ही म्हणालात की देश स्वतंत्र झाल्यानंतरच संविधान तयार झालं का? बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठात एका रूम मध्ये राहत असत आणि त्या पूर्ण हॉस्टेलमध्ये जगभरातले सगळे विद्यार्थी, त्या विद्यापीठात जेवढे काम करतात जगभरातले, आणि त्यावेळेस त्यांनी अभ्यास सुरू केला की तुमच्या देशात काय अवस्था आहे कायद्याची, सुव्यवस्थेची, अमेरिकेचे काय, युरोप खंडातले अनेक देश आहेत, जर्मनी, रशिया. आणि त्यामुळं त्यांनी तेव्हापासून त्याच्या नोट्स काढायला सुरुवात केली आणि तिथं संविधानाची सुरुवात झाली. ह्या 3च वर्षात संविधान नाही, त्यांनी जगभरातल्या सर्व कायद्या आणि कायद्यावर अवलंबून असलेल्या सर्व घटनांचा अभ्यास केला. सर्व देशाचा म्हणतो. किती पुस्तकं असावीत तर एक ट्रक भरून एवढ्या पुस्तकाचा अभ्यास केला. किती? एक ट्रक. तुम्हाला फक्त 6 असतात, त्यातला भाग पहिला आणि दुसरा संपला, आता ते विसरून गेले तुम्ही. पण बाबासाहेबांनी तेवढ्याच्या नोट्स काढल्या आणि त्या तशाच जतन करून ठेवल्या. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला, इंग्रजी सत्तेचा अस्त झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचा उदय झाला. आणि ह्या स्वातंत्र्याच्या उगमासोबतच एक प्रज्ञा भास्कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांच्या विद्वत्तेचा, प्रज्ञाशीलतेचा आणि प्रतिभेचा उगम झाला आणि 35 कोटी भारतीयाचा, बहुजन समाजाचा उद्धारक आपल्या देशात जन्माला आला. मित्र, खर तर अनेक ग्रंथ आहेत आपल्या देशात सुद्धा. 4 वेद आहेत. मित्रो, रामायणाने अतिशय नीतिमूल्य शिकवली देशाला आणि जगाला. महाभारतासारख्या सर्वश्रेष्ठ ग्रंथाने राजनीती आणि कूटनीती शिकवली संबंध देशाला. पण मित्रो, संविधानाने वंचिताला त्यांचा अधिकार, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा अधिकार दिला. तोपर्यंत हा अधिकार कोणालाही माहित नव्हता आणि आपण गुलामगिरीच्या जोखडात जखडलो होतो. त्यामुळं 35 कोटी भारतीयाला एका फटकाऱ्यामध्ये त्यांचा उद्धार करणारा एकमेव उद्धारकर्ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसाठी सारखी महान व्यक्ती शतकात नाही तर 1000 वर्षात एखादी व्यक्ती जन्माला येते आणि ती हजारो आणि करोडो लोकांचं कल्याण करून जाते. म्हणून मित्रो, वारंवार त्यांचं स्मरण व्हावं, त्यांच्या प्रचंड कार्याचं
आपणाला सतत स्मरण व्हावं आणि आपण काही अंशी त्या पाऊल वाटेनं जावं म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. त्यावेळेस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यावेळेसचे पहिले स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, ह्या सर्वांच्या उच्च राज्य घटने समितीनं ठरवून टाकलं, प्रचंड कात्याकूट झाला की आपल्या देशाला एक कायद्याची चौकट असायला पाहिजे. आणि ही चौकट बनवणारा कोण? अनेक विद्वान लोक होते त्यावेळेसचे, अनेक बाहेर देशात शिकून आले होते. पण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ठरवून टाकलं की जोपर्यंत बहुजनातलाच एखादा व्यक्ती आपण त्या कमिटीवर नेमत नाहीत, कारण बहुजनाच्याच व्यक्तीमधून आलेल्या व्यक्तीलाच बहुजनाचे आणि वंचिताचे दुःख आणि कष्ट माहीत असतात आणि त्याबद्दल त्याला प्रचंड माहिती असते, जाणकार असतात. मागच्या मी भाषणात तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांचं शिक्षण कसं झालं आणि कुठल्या पद्धतीतून झालं. त्यामुळं भारतीय वंचित समाजाचा प्रचंड अभ्यास, त्यांची दुःख कष्ट त्यांनाच माहीत होती. म्हणून त्यांनी मुद्दामहून डॉक्टर बाबासाहेबांना नेमलं आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने सातत्याने अहोरात्र कष्ट केली. एकूण 10 समित्या होत्या मित्र, नुसती मसुदा समिती किंवा स्थायी समिती, ड्राफ्टिंग कमिटी एवढ्याच नव्हत्या. 10 समित्यापैकी मसुदा समिती एक आणि त्याचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड कष्ट केले. 3 वर्ष अहोरात्र त्यांना बसायच्या जागी अनेक जखमा झाल्या. मित्रो, स्वतंत्र भारत झाल्यानंतर औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली शेख सर, आणि त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये मला जाण्याचा योग आला. ज्या रूम मध्ये बसून बाबासाहेब अभ्यास करत असत, बसून त्रास होत तर झोपून, पण त्याने लिखाण काम सातत्यानं चालू ठेवलं. आणि तिथले लोक आजही सांगतात की त्यांना झालेल्या जखमा, त्यावेळेचं घाटी हॉस्पिटल, त्या सगळ्या आठवणीचा प्रसंग मला ऐकण्यात आला. ज्या पावनभूमीमध्ये बाबासाहेबांनी या घटनेची बीजं रोवली, त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये मला जाण्याचा योग आला. त्याबद्दल मी थोडा नशीबवान म्हणायला हरकत नाही. आणि मित्रो, ही घटना तयार झाल्यानंतर एकूण किती परिशिष्ट आहेत? 395 परिशिष्ट या कलमा आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. आणि ही राज्यघटना मिळाली म्हणूनच तुम्हाला शिकण्याचा अधिकार मिळाला, बाल गुन्हेगारीतून मुक्त झालो, स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळाला. इथं ज्या मॅडम बसतायत, हे 13वं कलम सांगितलं गेलं की त्यात स्त्री शिक्षणाला प्रचंड महत्व दिलं गेलं. कारण समाजाच्या एकूण 50% पुरुष आणि 50% स्त्रिया असल्यामुळं 50% अधिकार, शिक्षणाचा अधिकार, त्याचबरोबर सर्व समाजातले अधिकार 50% दिले गेले. आणि 2011 साली देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्याच वेळेस आपल्या देशाचे कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते. आणि पार्लमेंटमध्ये पवार साहेबांनी कायदा आणला की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि इतर निवडणुकांमध्ये स्त्रियांना पण 50% अधिकार मिळाला पाहिजे. आणि ते बिल पास झालं. त्यामुळे आज गावात महिला सरपंच, पंचायत समिती, नगरपंचायत, जिल्हा परिषद या सर्वांमध्ये 50% अधिकार स्त्रियांना मिळाला. पण जरी ह्याने पास केला असला तर त्याची मूळ बीज 13व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी घालून दिली होती. त्यामुळे हा अधिकार
सर्व समाजातल्या वंचित घटकाला मिळाला. मित्रो, फार बोलायची आवश्यकता नाही. आता मी एक 2-3 प्रश्न विचारणार आहे. सुफियान मनियार उभा टाकायचं.